आता सगळे पाणी बिणी टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय सोडायचे, कांदा वगैरे सगळं. तर मसाला मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मस्त की सुक्का चिकन. हा शिजवून घेणार आहे मस्त की. आणि लिंबू मारून घेणार चिकन तंदुरी. या सर्वांनी चिकन तंदुरी खायला. हा 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 लय भारी. कसली वाफ येते माहितीये गरमागरम. आणि भारी झाले पण मस्त. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता मी आलोय जाकादेवीमध्ये आणि खरं तर आज आपली पार्टी आहे, म्हणजेच 31st. ती पार्टी करायची. खूप दिवस आमचा प्लॅन होता की 31st असे खास नाही, कारण खूप दिवस प्लॅनच होता, कारण कार्यक्रम रेग्युलर चालू आहेत, त्यामुळे टाइम मिळत नव्हता आम्हाला. आणि तर आत्ता आम्ही म्हटलेलं पार्टी करूया एक दिवस म्हणलेलं. आणि आता 31st सुद्धा आहे आणि त्यानिमित्ताने म्हटलं पार्टीसुद्धा होऊन जाऊ दे असे म्हणाले. तर सगळ्यांनी ठरवलं. बाकीचे आता येत आहेत, आम्ही आता आलोय. तर आता पार्टीचा आजचा हा व्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत आजचा व्लॉग नक्की बघा. खूप मजा मस्ती धमाल आणि काय काय मिळतो आम्ही करणार आहोत, तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. तर त्यासाठी मी आता जाकादेवीमध्ये आलेलो आहे आणि दिवसभर आम्ही इकडे तिकडे, खूप दिवसापासून प्लॅन होता नाही तो आज सक्सेस झाला आहे. आणि आजचं हे निमित्त 31st सुद्धा निमित्त आहे आणि त्या पार्टीचं सुद्धा खूप दिवसांनी म्हटलेलं करूया. तर आत्ता आम्ही पार्टी करणार आहोत. तर जेव्हा हा व्लॉग एडिट होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की येईल. न्यायला आलेला आहे पार्टी घेण्याचा एक्सपिरियन्स. आज कामाला येतो एक्सपिरियन्स. काम म्हणजे पार्टी करायची म्हटलं काम करायला पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही आता आले चहा घेतोय मस्त की. काजू बिजू आपले रेडी आहे तिथे. आणि अजून काय, अजून हे काय भरपूर काय रेडी आहे आपलं सगळं साहित्य. आणि कुक इथे कांदा कापतात आहे. कांदा कापायला फक्त सेफ आहे. आणि इकडे काय म्हणतो किती रुपये? माझे पैसेच नाही, मला पण द्यायचे. तर कांदा कापायची मशीन आहे आणि त्याच्याने कांदा कापतोय आम्ही. कांदा बारीक होतोय मस्त आहे की जबरदस्त. तुम्ही सुद्धा अशी मशीन घेऊन ठेवा. एकदम बारीक होतो कांदा. जेवढा तुम्हाला बारीक हवा असेल ना तेवढा कांदा बारीक करून मिळतो आपल्याला या मशीन मध्ये. तो तुम्हाला कशा पद्धतीने कांदा बारीक झाला याच्यामध्ये. तर अशा रीतीने कांदा बारीक झालेला आहे मशीन मध्ये. मस्त मशीन आहे, एक नंबर. तर आता बिर्याणीसाठी तांदूळ आपल्याला उकडण्यासाठी टाकायचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकलेलं आहे मसाल्याचे पदार्थ. त्याच्यात नंतर टाकायचं आपल्या इथे हे आपलं चिकन आहे इथे. आणि त्याचबरोबर तांदूळ धुण्याची प्रक्रिया इकडे चालू आहे. आम्ही आता आलेलो आहे चिकन तंदुरी मसाला घेण्यासाठी. आणि चिकन संडे मसाला आहे चिकन तंदुरी. हा छोटाच आहे, छोटावाला आहे. हे मोठा असेल ना चिकन ग्रेव्ही मिक्स हा घेतलेला आहे आपण. चिकन मोठावाला पॅकेट त्याला विचारायला पाहिजे. हा बघा बघा चिकन तंदुरी. एक चिकन तंदुरी मसाला घेतला आणि किती किलोला कितीचा वापर केलं चिकनला. ओके चालतं. अजून काय घ्यायचं आपल्याला? चाट मसाला. चाट मसाला कुठे आहे? चाट मसाला किती वाला आहे? एवढंच आता घेऊन झालेलं आपल्याला. तर इथे बिर्याणीची तयारी चालू आहे आणि इकडे राईस रेडी आहे आपला, बॉईल करून झालेला आहे. जबरदस्त अशी तयारी चालू आहे पार्टीची. अच्छा कुक धन्यवाद. चिकन बनवून द्या, आम्ही मग खातो. बिर्याणी बनवून द्या, आम्ही फक्त खातो. आणि इकडे कांदा फ्राय करताना हा सहकुक. आणि ते चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं आहे मस्तपैकी.
फक्त शिजायची बाकी आहे, शिजायला टाकण्यासाठी. ग्रेव्ही झाली की आपलं चिकन तयार. तर आपला मेनू आजचा आहे चिकन बिर्याणी आणि चिकन तंदुरी. आणि आम्ही आता दही कमी पडतंय तर दही आणायला चाललोय. तर दही घेण्यासाठी आलो. दही कसं आहे पिशवी देणार आहे. तर दही घेऊन जाऊया आता. तर काजू फ्राय चालू आहे आता सध्या. सगळी मसाल्याची तयारी चालू आहे आपल्याला ग्रेव्ही बिव्हीची बिर्याणीच्या. ठेवा तोच तेल टाका त्याच्यात. खडा मसाला टाका. आता सगळे पाणी बिणी टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय सोडायचे, कांदा वगैरे सगळं. लवंग वगैरे टाकायचे आतमध्ये. तर आपल्याला आता चिकन टाकून घ्यायचं त्याच्या आतमध्ये मस्त आहे की. भूक लागले. हा रेसिपी सगळं दाखवणार, रेसिपी सगळं. अशा रीतीने बिर्याणीचं चिकन आपलं रेडी होत आहे. तिकडे भात रेडी करून ठेवलेला आहे आपण. एकदम बनवायला पाहिजे पीस ओढायचं. तर मसाला मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मस्त की. सुक्का चिकन शिजवून घेणार आहे मस्त की. आणि नंतर मग आपल्याला बिर्याणीमध्ये तो मिक्स करायचा आहे. मस्त तेल सुटलंय. तर अशा रीतीने मस्त की ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त की तेल वगैरे सुटलंय आणि तोंडाला आमच्या पाणी सुद्धा सुटलंय एक ग्रेव्ही बघून. तर आपल्याला खायचं नाही आज, 12च्या नंतर खायचंय. तरी आत्ता वाजलेत 9:30. अजून आपल्याला भरपूर काही मेनू बनवायचे करायचे, अजून मजा मस्ती करायचे. तर आम्ही आता मस्त की तंदुरी फ्रायचा मसाला तयार करतोय कडक मध्ये. तंदुरी फ्राय पण आहे आपल्याकडे आज. सगळ्या पीसला मसाले लावून घेतलेला आहे अशा रीतीने. आणि आमचं चिकन म्हणजे आम्ही हे फ्राय करणार आहोत, म्हणजे चिकन तंदुरी म्हणजे आम्ही भाजणार होतो मस्तपैकी चिकन तंदुरी. जबरदस्त. तर चिकन तंदुरीसाठी हे रेडी केलेलं आहे आम्ही. तर आता आम्ही लेअर लावून घेतोय, म्हणजे थर लावून घेतोय भाताचे वगैरे मस्तपैकी बिर्याणी मध्ये. पहिला थर अशा रीतीने खाली चिकन, त्याच्यावरती भात, अशा रीतीने आपली पहिला थर असणार आहे. तळलेला कांदा वगैरे, त्याच्यावरती काजू वगैरे सगळं नंतर टाकायचं, लेअर घ्यायचं. आणि आता हे काय आहे, तूप आहे, तूप. तर तूप टाकून घ्यायचं याच्यावरती. आता त्याच्यावरती पुन्हा मसाला टाकायचा थोडा थोडा आणि पीस टाकून घ्यायचे त्याच्यावरती. तर अशा रीतीने आपल्या तिन्ही पण लेअर लावून झालेल्या आहेत मस्तपैकी. आणि बिर्याणी आपली तयार आहे, रेडी आहे. फक्त आपल्याला खायचे, कारण का आपल्याला टायमिंग अजून झालाय नाही म्हणून आपण आता खाणार नाही आहोत. कारण का तर 12च्या नंतर आपल्याला खायचं आहे. आता आपली प्रॅक्टिस वगैरे खूप काही आहे. तर मित्रांनो इथे चिमण्या बसलेल्या बघा. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:15 झालेत आणि त्या झोपल्यात. आता झोपल्यात मस्त की. या फांदीचा सहारा घेऊन आपलं तोंड लपवून त्या झोपल्यात मस्त की. इथे आता बिर्याणीला दम देण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे, म्हणजे दम बिर्याणी असते की चिकन दम बिर्याणी. तर अशा रीतीने आपण ठेवलेले आहे दम बिर्याणी होण्यासाठी, दम तयार होण्यासाठी. आणि नंतर मग आपल्याला चिकन फ्राय करायचं, म्हणजे आपल्याला चिकन तंदुरी करायची आहे. चिकन तंदुरी आधी आपण हे करून नंतर मग चिकन तंदुरी नंतर खायची आपल्याला. आधी रात्री टाइमपास आमचा चर्चासत्र जेव्हा रंगेल त्यावेळी चिकन तंदुरी असेल. आणि सगळे भजन मंडळ आज आपलं आलेलं आहे. आणि भजन कार्यक्रम नेहमी असतातच, तर पार्टी निमित्त आता एकत्र जमलोय पुन्हा. अशा रीतीनं तो क्षण आलेला आहे ज्याची आम्ही आतुरतेने सगळेजण वाट बघत होते.
तो म्हणजेच बिर्याणी खाण्याचा क्षण. आणि सगळेच सज्ज आहे तिकडे. तर आता बिर्याणी खायची आहे आपल्याला. खमंगाचा सुंदर असा वास सुटलाय आणि सगळे सज्ज आहेत. खिलाडी मैदानात उतरलेत. कधी एकदा पुढ्यात येते आणि कधी आक्रमण करतोय असं झालंय. वा, 1 महिन्यात उपास होतो. तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या खायला मस्त की चिकन बिर्याणी, कोशिंबीर, पुढून घ्या, पुढे खाऊन घ्या. त्याचबरोबर लिंबू वगैरे सगळं आहे. तर बिर्याणी एक नंबर झाले, जबरदस्त. आजचे कुक एक नंबर झाले बिर्याणी. वहिनींचं पण नाव घेतो. वहिनींनी पण बनवले. होय, परत म्हणतील मला दाखवतात नाही व्हिडिओ, बोलले ना आमच्या वहिनीला सुद्धा धन्यवाद. खूप छान झाली बिर्याणी, एक नंबर, भारी झाली. पोरं एकदम आक्रमण करताय तिकडे. पेटवले. हा, थांबतच नाही. रोज भजनामध्ये दंग असतात, आज बिर्याणी खाण्यामध्ये दंग आहेत. आणि सिद्धी आम्ही भांडी वाजणारे. हा, आता खाऊन झाल्याच्या नंतर भांडी वगैरे सगळे व्यवस्थापन दिलेलं आहे. सलाड. तर अशा रीतीने आम्ही आता मस्तपैकी चिकन तंदुरी करणार आहोत. त्यासाठी आम्ही चिकन फ्राय करण्यासाठी आमचा व्यवस्था इथे होत आहे. आणि त्याच्यानंतर मग चिकन फ्राय करणार आहोत मस्तपैकी. आता बिर्याणी खाऊन झाली, आता चिकन तंदुरी खाण्याची वेळ आलेली आहे. अशा रीतीने चिकनचे पीस अशा रीतीने सज्ज झालेत. तिला चिमटा नाही सांगितलं होतं. मजा येणार लिंबू मारून घेतात. चिकन तंदुरी असते की या सर्वांनी चिकन तंदुरी खायला. हा हा हा, 12 वाजता लय भारी. कसली वाफ येते माहितीये, गरमागरम. आणि भारी झाले पण मस्त. 350 रुपये फुल आहे. जबरदस्त झाले, एक नंबर. बनवतो कोण दाखव. त्यांना समजले खूप तुम्ही आहो कुणाला, सगळ्यांना. जबरदस्त. या सर्वांनी खायला चिकन तंदुरी. तर मित्रांनो, अशा पद्धतीत आपली पार्टी सक्सेसफुल झालेली आहे. खूप दिवस म्हटलेला पार्टी करू. तर पार्टीचा योग येत नव्हता खूप दिवस. आणि कार्यक्रम रेग्युलर होते वगैरे, सगळे गडबड, धावपळ, जागरण, खूप गोष्टी होत्या. आणि ते आज शक्य झालं. पार्टी आपली सक्सेसफुल झालेली आहे. खूप दिवसांनी खूप मजा मस्ती केलेली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.